महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे। लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज, मोबाईल नंबर 9850 36 32 02, संपर्क साधावा। मार्केट यार्डमधील एका दुकानाच्या मागील गोदामाच्या शटरचा कडिकोयंडा तोडून चोरट्याने रोकड व वस्तू अशा 3,64,000चा ऐवज चोरून नेला। या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। यातील फिर्यादी दिनेश जुगलकिशोर जाजू वय 41 राहणार भवानीपेठ सोलापूर यांचे मार्केट यार्डमध्ये अॅग्रोमिल इंडस्ट्री नावाचे दुकान आहे। गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले। त्यानंतर चोरट्याने दुकानामागील त्यांच्या गोदामाच्या शटरचा कडिकोयंडा काढून आत प्रवेश केला। आतील 1 लाख रोकड, सिगारेट, क्लासिक आईस बर्स्ट, एनर्जी ड्रिंक, विड्या, सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा 3,64,150 रुपयांचा ऐवज चोरून नेला। शुक्रवारी सकाळी 7:30च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर तपास करत आहेत। शेतकरी व्यापाऱ्यांच्या जीवावर बाजार समितीला उत्पन्न मिळते, मात्र त्यांच्या मालासह दुकानांच्या सुरक्षेबाबत बाजार समितीचे पदाधिकारी आणि प्रशासन सतत बेफिकीर राहिले आहे। त्याचा फटका शेतकरी, वाहनधारक, व्यापारी, आडत, दुकानदार यांना बसत आहे। तरीही बाजार समिती नेहमी सीसीटीव्ही बसवत असल्याचेच सांगते। पदाधिकारी व प्रशासनाला शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या नुकसानीची चाड नसल्याचे चित्र आहे। दिनेश जाजू यांच्या गोदामातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरच चोरट्यांनी चोरून नेला। त्यामुळे चोरट्यांविषयी पोलिसांना धागेदोरे मिळू शकले नाहीत। शिवाय पोलिसांनी परिसरातील अनेक दुकानातील सीसीटीव्ही तपासूनही चोरट्यांविषयी थांगपत्ता लागू शकला नाही।